अहमदपूर तालुक्यातील काळेगाव पासून मोजक्याच अंतरावर असलेल्या सेनकुळ गावामध्ये आलो आहे। इथे येण्याचं कारण मी अगोदर तुमच्या समोर स्पष्ट करणार आहे। विष्णू प्रकाश तरडे असं 42 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे आणि 42 वर्षीय विष्णू तरडे या शेतकऱ्याने कर्जाचा डोंगर झाल्यामुळे आपलं जीवन संपविले। नेमकी काय व्यथा आहे विष्णूच्या घरची बघणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे विष्णूचं घर आणि विष्णूचे कुटुंबीय याच ठिकाणी बसलेले आहेत। विष्णू तरडेच्या कुटुंबियाची काय व्यथा आहे, काय परिस्थिती आहे हे मी तुमच्या समोर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून जनता आणि शासन प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। बघू शकता तुम्ही हे कुटुंबीय आहेत। खरं तर ही अतिशय दुःखद वेळ आहे आणि मी त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलो। ताई, किती दिवसापासून म्हणत होते विष्णू भाऊ की असं माझ्यावरती कर्ज झाले असं किती दिवसापासून सांगायचे तुम्हाला? 2-4 वर्ष झालं असं म्हणत होते। ते आम्ही धीर द्यायचं त्यानं धीरच घेतले नाही। तरी बी आता आम्हाला वाटतं सरकारनं काही असं द्यावं, असं आत्महत्या करू जे तर दुसऱ्याला आमचं झालं तर झालं वाईट, दुसऱ्याचं तर होऊ नये। शेतकरी आहेत म्हणून आता हे झालं संपलं ह्याचं, दुसऱ्या तरी कुण्या गावाला काही होऊ नये, घटना घडू नये म्हणून हे शेतकऱ्याला आम्हाला काहीतरी होईना मदत द्यावं। आमच्या मागं कुणीच नाही, लेकराचं हे आहे लहान सरकारनं बघा आमच्याकडे असं व्यवस्था काहीतरी करून द्यावं आमचं आम्हाला। किती मुलं आहेत तुम्हाला आणि मुलं किती? मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक सासूबाई आहे, आम्ही एवढेच कुटुंब आहोत घरात। मला सगळं असं किती कर्ज झालं होतं तुमच्यावरती की खरंच एवढी शेवटच्या टोकावरचं पाऊल उचलावं लागले? 6-7 लाख असे म्हणत होते त्यानं, बरं ते आम्हाला खरं सांगितलेच नाहीत। आता तेच त्याच्या जीवाला माहित आणि त्याला माहित, आम्हाला काही सांगतच नव्हते घरी। एवढं म्हणायचे 6-7 लाख झाले आणि आता मी कसं करू, धीर द्यावा लागते तसंच म्हणून आम्ही हे करायचं बसवायचं, तरी बी त्यानं ऐकलेच नाहीत। त्याचं जीवन संपून टाकलं त्याच्यामध्येच। आता हे सरकारनं काहीतरी अशी व्यवस्था करावी चांगली, काहीतरी लेकरा बाळाला त्याच्या व्यवस्था करूनच त्यानं हे करावं, दुसऱ्या तर कुठं काही होऊ नये। ही व्यथा आहे विष्णू तरडे यांच्या घरची। राज्यामध्ये एकूणच परिस्थिती जर आपण बघितली तर शेतकरी कर्जाचा डोंगर झाल्यामुळे आपली जीवन यात्रा संपवित चाललेला आहे। परंतु या घटनेकडे सरकार मायबाप खरंच लक्ष कधी देणार आहे हा सवाल आहे माझा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून। विष्णू तरडे यांचा हा छोटासा मुलगा आहे, ही मुलगी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा एक मुलगा आहे। खरं तर इतका दुःखद प्रसंग आहे, हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे। कारण 42 वर्षीय विष्णू तरडे यांनी फक्त आणि फक्त कर्जाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना काल घडली आहे। आणि अतिशय या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या आईसोबत काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। आई, दुसरा काय व्यवसाय करायचे विष्णू भाऊ? काही दुसरा व्यवसाय करत होते का शेती सोडून? शेती सोडून काय करत नव्हते, शेतीच करत होते। शेतीच करत होते, घरी याचं जेवण करायचं नाही, वेळेला अर्धी कोर खायची, जायचं बाहेर। कर्ज झालं तसं काय करायचं बाळा मी म्हणत राहत होते, काहीतरी आपण करू आधार असं म्हणत होते। बरं ऐका ना, नाही आत्महत्या करीत। कसा होता स्वभाव विष्णू भाऊचा? चांगला स्वभाव होता, चांगला स्वभाव होता। आम्ही बाहेर झोपला लेकरी घेऊन, आपण मध्ये बाज घालून दिली, म्या बाज जाऊन उठून तसं रात्रीच्या करून घेतली तर आत्महत्या। हो, चांगलं झालं समजत होता। काय करा हेच होतं। काय मागणी करायची तुम्हाला सरकारकडे? मागणी आमचं कर्ज माफ करावं, आमच्या लेकरा बाळाला काही द्यावं, अशी काहीतरी करायची आता। काय बोलावं आता, नाही हेच बोललं लेकरासाठीच। लहान लहान लेकर आहेत की कुटुंबात आता, कुटुंबाशी लेकर बारीक बारीक आहेत। काहीतरी आता सरकारची मदत करावा माली, सरकारानं काहीतरी मदत करावा माली आता। विष्णू तरडे यांच्या पत्नीचं आणि आईचं म्हणणं असं आहे की आमच्यावर जी वेळ आलेली आहे तशी महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्यावरती येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना कसं तारता येईल। एक तर शेतीमालाला हमीभाव नाही
आणि दुसरी बाजू जर बघितलं तर शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे शेवटचे पाऊल हे उचलत आहेत आणि आपली जीवन यात्रा संपवित आहेत. अतिशय दुःखद प्रसंगी या ठिकाणी येऊन मला हे भारावून जाते. नक्कीच हे सरकार स्थापन झाल्यानंतर खरंच शेतकऱ्यांची दखल घेतली जाईल का, हा पुन्हा एकदा माझा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सवाल आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.